श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 634 चा उर्वरित भाग. सर्वज्ञ म्हणाले, एक तळमळीत जन्माते घाडी धाडी एक तयासी परमेश्वर आपले प्रेम देती येवपर्यंत प्रयत्नीय एकू आती तो आपुले करणीय करोनी देशाच्या शेवटी झाडांतळी जन्माते धाडी काठी एकी तळी सुकोनी पाडी ऐसाई एकू आती. महादैसाने विचारले, जी सर्वज्ञांच्या मार्गात बाया येतील त्यांनी कशा प्रकारे आचरण करावे. जी सर्वज्ञ म्हणाले, अभोक्त्या म्हातारीचे या परी असावे. सर्वज्ञ म्हणाले, पुरुषा होऊनी असावे. केवळे घरते वरते वर्तती तेथ नसावे. कारू वा तारू वाचे यासारखे वस्त्र व्हावे. यावर सर्वज्ञांनी वाढ विद्येचा दृष्टांत निरूपण केला. कोणी एकी बाळ विधवा असे ते कुच्च चांद्रायण करी मास उपवास करी तेने तियेचे इंद्रिय धर्म शमती तियेचे जन्म कडे पडे. तसे अनुसरला साधक चेतन पदार्थाचा त्याग करतो व जड पदार्थाचा परिच्छेद करतो. त्यामुळे देह दमन होते. देह दमनाने इंद्रिय दमन होते. इंद्रिय दमनाने मनोदमन होते. मनोदमनामुळे स्मरण होते. असे स्मरण जेव्हा होते तेव्हा त्याचा जन्म शेवटास जातो. महादासाने विचारले, जी सर्वज्ञांच्या मागे कोणी एक अनुकूल जनता आम्हाला शास्त्र विचारतील तर ते कोणाप्रती बोलावे आणि कोणाप्रती बोलू नये. सर्वज्ञ म्हणाले, बाई आर्ताप्रती बोलावे. आर्त नसेल तर लोहे पाणी गिळले असे होऊनी असावे, परंतु केव्हाही बोलू नये. हो जी. महादासाने विचारले, जी ज्याला अर्थ नाही तो शास्त्राचे ज्ञान ऐकूनही का घेत नाही. सर्वज्ञ म्हणाले, बाई जो जे होऊनी असे तो तेची बोले, तो दुसऱ्याचे ऐकूनही कशाला घेईल. यावरही कोणी हट्टहासाने स्वामींचे तत्वज्ञान सर्व विश्वात पोचवायलाच पाहिजे असे म्हणून जर तो शास्त्र अनाप्रती बोलेल तर त्याला कथनाचा दोष अथवा आध्यात्मिक ताप होईल. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.